सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आणि आज व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी आधीच थँक्यू बोलून ठेवते आहे जे लोक पण ही व्हिडिओ बघतात आणि ज्यांनी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं त्या सगळ्यांना, कारण फायनली माझ्या इंस्टाग्रामवर 50K फॉलोअर्स कंप्लीट झाले। तर 50K झाले होते 25 ऑक्टोबरलाच, पण मी ही व्हिडिओ बनवायला थोडासा लेट केलाय कारण दिवाळीमध्ये मी खूप बिझी होती आणि नेमकं 25 तारखेलाच माझा फोन बंद पडला होता। त्यामुळे मला ना नीट स्टोरी टाकता आल्या ना मला लाईव्ह पण यायचं होतं, मला तेही करता नाही आलं। मी त्या फोनमध्ये एवढी बिझी झाले होते। त्यानंतर मी गावावरून पुण्याला आले, परत जॉब स्टार्ट झाला आणि मग सगळं गडबड होऊन गेली। मग आता आज बसली आहे फायनली आणि बोलली एक तरी व्हिडिओ झाला पाहिजे थँक्यू बोलण्यासाठी तुम्हा सगळ्यांना। तर 50Kच्या न्यूज सोबतच आज मी तुम्हाला तुमच्याकडून मला विचारल्या जाणाऱ्या काही कॉमन प्रश्नांची उत्तरं देणार आहे। तर सर्वात पहिला प्रश्न, मी इंस्टाग्रामचं चॅनल कधी चालू केलं? तर तसं बघायला गेलं तर मी ऑक्टोबर 2023 मध्ये केलं होतं आणि 50K माझे नेमकं ऑक्टोबर 2025 मध्ये झालेत, म्हणजे 2 वर्ष लागली। पहिला वर्ष मी एवढी कन्सिस्टंट नव्हते कारण मी जास्त सिरियसली घेत नव्हते, मला आवड होती म्हणून मी करत होते, पण आता मला मजा येते। एक गोष्ट मी सांगायची राहून गेली, 50K फॉलोअर्स झालेत हे तर सांगितलं, पण चॅनलचं नावच नाही सांगितलं। कोणी जर नवीन असेल तर कसं कळेल? नवीन युट्यूबर आहे, तुम्ही मला समजून घ्या। तर माझ्या चॅनलचं नाव आहे फूड बाय प्रगती आणि हा चॅनल पहिले मेहंदीचा चॅनल होता। माझा फूड कंटेंट बनवायचा काहीच विचार नव्हता, मला मेहंदी काढायला खूप जास्त आवडायची म्हणून मी हा चॅनल मेहंदी बाय प्रगती असा केलेला होता। पण त्यात मला प्रॉब्लेम असा येत होता की मी रोज रोज तर हातावर मेहंदी काढू शकत नाही, माझ्याकडे आहेत 2च हात आणि एक मेहंदी काढल्यानंतर तिला जायला मिनिमम तरी 1 वीक लागतो। तर सारखं कंटेंट टाकणं माझ्याकडून होत नव्हतं। त्यानंतर मग मी जेव्हा माझं 2019ला कॉलेज संपले तेव्हा मी हा चॅनल चालू केला होता। त्याच्यावर एकही पोस्ट नव्हती, काहीच नाही, फक्त अकाउंट क्रिएट केलेलं होतं। मग मी हळूहळू त्याच्यावर मेहंदीच्या व्हिडिओ टाकायला लागले, पण एवढी कन्सिस्टंट नव्हते कारण सारखी आपण काय मेहंदी काढू शकत नाही। तो चॅनल तो स्टक होऊन गेला होता, मी त्याच्याकडे लक्ष पण देत नव्हते। मग अचानक 2023 मध्ये गणपतीला मी मोदक बनवले होते आणि माझ्या घरचे असेच बोलले की छान झालेत, आकार छान आलाय। मला मोदकाला आकार द्यायला खूप आवडायचा, तर मी असा विचार केला की ही व्हिडिओ मी बनवते, टाकेन नाही माहित नाही, पण मी स्टोरी टाकीन। सो कट मी बनवून ठेवले होते, ती मी व्हिडिओ इथे दाखवेनच तुम्हाला, मे बी इथे दिसत पण असेल। सो ती व्हिडिओ मी बनवली आणि ती आडवी बनवलेली, मला काहीच आयडिया नव्हती की फूड कंटेंटचं काय असतं काय। मी युट्यूबला टाकायला बनवलेली की मी युट्यूब चॅनल स्टार्ट करेन आणि मग तिथे टाकेन, याला मेहंदीवाला चॅनलला कन्वर्ट करायचा माझा काहीच असा इंटेन्शन नव्हतं। मग मी काय केलं की युट्यूब चॅनल खोलण्यापेक्षा जाऊन चेक केलं की बाबा युट्यूब चॅनल कधी मॉनिटाईज होतं, तर ते मला खूप लांबचा पल्ला वाटला। सो मी असा विचार केला की मी सारखं मेहंदी तर काढू शकत नाही, मग मी फूड म्हणजे जेवण बनवायला मला आधीपासूनच खूप आवडतं। सो मी त्या फक्त मेहंदी बाय प्रगतीला फूड बाय प्रगती करून टाकलं। अजून एक गोष्ट मी यामध्ये ऍड करेन, तुम्हाला जर फूड कंटेंट बनवायचं असेल किंवा कोणताही अजून कंटेंट बनवायचा असेल तर विचार करत राहू नका। आज विचार आलाय ना मनामध्ये तर मग आज काहीतरी शूट करा, पेज बनवा आणि टाकून द्या। आता माझं कसं होतं, मला मेहंदीमध्ये करायचं होतं, सो मी मेहंदीचं तेव्हा खूप असं म्हणजे लांबवलं होतं की नाही बाबा करू आपल्याला अजून चांगल्या डिझाईन्स येऊ दे, त्याच्यात माझा खूप टाइम वेस्ट झाला। मला हे पण करायचं होतं, मला माहित होतं की मला फूडमध्ये इंटरेस्ट आहे, पण त्याचं कंटेंट क्रिएशन फूडचा एवढा काय तेव्हा अवेअरनेस नव्हती। लॉकडाऊनमध्ये सगळे काचा बदामच करत होते आणि मग म्हणजे मेहंदीच्या भरपूर रील्स बघितल्या होत्या म्हणून मी ह्याच्याने इन्फ्लुएन्स झाली होती। पण जर तुमच्या मनात असेल तर असा विचार करू नका की चांगला कॅमेरा येऊ दे, चांगला सेटअप होऊ दे, तर तसं करत राहिलात तर मग खूप लेट होईल। त्यापेक्षा आजच स्टार्ट करा, कारण थोडा वेळ लागतो आपल्याला रीच मिळायला। आता मी तुम्हाला हे तर सांगितलं की मी कसं स्टार्ट केलं। आता सेकंड कॉमन क्वेश्चन म्हणजे सूट सोबत जॉब कशी मॅनेज करतेस? तर मी तुम्हाला आता सांगते की माझं प्रोफेशन काय आहे। मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, मी IT मध्ये काम करते, माझा 9 to 5 जॉब आहे। तर मी सॅटर्डे संडे मध्ये जेवढं पण होईल तेवढं शूट करून ठेवते आणि वीकडेज मध्ये ऑफिसला जाताना येताना मी सध्या बसनेच जाते येते। सो मला बसमध्ये वगैरे एडिट करून ठेवायला टाइम मिळतो। मग व्हॉइस ओव्हर, त्याच्यामध्ये काय टेक्स्ट टाकायचं असेल, गाणी टाकायची असतील, हे मी झोपायच्या थोडा वेळ आधी करते आणि मग वीकमध्ये माझी 1-2 व्हिडिओ एडिट होतात। मग परत वीकेंड आला की परत नवीन शूट करायच्या, वीकडेजमध्ये एडिट करायच्या आणि वीकेंड्सला टाकून द्यायच्या, असा पॅटर्न फॉलो करते। तर याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन होता की एडिट कोण आणि कसं करते? तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं की एडिट तर मीच करते, पण इनिशियल लेवलला मला एडिटिंग माहीत नव्हती। मला फोटो एडिटिंग पण एवढे काय जमायची नाही, त्यावेळी माझ्या भावाने मला खूप हेल्प केली आहे। मग तो सांगायचा, त्याला एडिटिंगचा खूप म्हणजे नॉलेज आहे तसं बघायला गेलं तर, तुम्ही त्याचं यूट्यूब चॅनल पण चेक करू शकता, प्रतीक पुगावकर म्हणून आहे। तर त्याने मला सांगितलं कसं करायचं काय करायचं, मग मी ते स्टार्ट केलं। आणि हो, ह्याच्यात काय स्ट्रगल बिगल नाही आहे, मला आवडतं म्हणून मी करते।
आता येऊया मेन मुद्द्याकडे. सर्वात पहिले ना मी मोदकने स्टार्ट केलं. माझी तुम्ही बघाल तर पहिली रील पण मोदकाचीच आहे आणि युट्यूबचा पहिला व्लॉग पण मोदकांचाच आहे. सो मोदक हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक कोकणी माणसाचा गणपती आणि मोदक हा जिव्हाळ्याचा विषय असतोच. पण मला काही लोक बोलतात की ती पहिली मोदकची तर व्हायरल गेली नव्हती, कारण त्याच्यात रेसिपी नव्हती दाखवली, फक्त बनवताना फोल्ड्स करताना दाखवले होते आणि ती काय एवढी व्हायरल गेली नव्हती. पण त्यानंतर माझी एक फिशची व्हिडिओ खूप व्हायरल गेली होती. तिला म्हणजे डिरेक्ट 2 मिलियन व्ह्यूज आले होते, जेव्हा माझ्या सबस्क्रायबर्स 2000 पण नसतील. तर त्यानंतर मला रीच मिळाली चांगली. आणि खूप लोक बोलतात की प्रमोट करत असेल व्हिडिओ किंवा सबस्क्रायबर्स पैसे देऊन घेतले असतील, तर एवढा पैसा जर माझ्याकडे असता तर जॉब आणि कंटेंट क्रिएशन केलंच कशाला असतं सोबत, एवढी स्वतःची समजून जा. तर मग कशावर होती मी? व्हिडिओ प्रमोट वगैरे काय करत नाही. तुम्ही बघा गाणं कोणतं ट्रेंडिंग मध्ये चाललंय, लोकांना काय बघायला आवडते तेच दाखवा. जसं माझ्या पेजवर मोस्टली लोक इंटरॅक्ट करतात नॉनव्हेजच्या व्हिडिओसाठी, जे मला पण माहिती आहे. मच्छी मटन असं बनवलं की चांगलं इंटरॅक्शन येतं, चांगली रीच मिळते, तर मग मी त्याच्यावर जास्त फोकस ठेवते. आणि व्हेजच्या व्हिडिओ एवढ्या जास्त कोण बघत नाही. माझ्या फॉलोअर्समध्ये जर नॉनव्हेज खाणारी माणसं आहेत तर मग मी व्हेज सारखं बनवून काय फायदा नाही. तर मग ते छोटे छोटे पॉइंट्स लक्षात येतात आपल्याला एकदा आपण त्याच्यामध्ये घुसलो की मग होऊन जातं. पैसे देऊन काहीच करण्याची काहीच गरज नाहीये. आता सर्वात मेन मुद्द्याकडे आपण येतोय की प्रमोशन्स कसे मिळतात. तर आता मी तुम्हाला सांगते की मी आतापर्यंत तरी कुठल्या ब्रँडला स्वतःहून अप्रोच केलं नाहीये प्रमोशनसाठी, कारण माझ्याकडे तेवढा खरंच टाइम नसतो. पूर्ण मंडे टू फ्रायडे मी ऑफिसमध्ये असते, सॅटर्डे संडे 2च दिवस असतात. तर जसे तुमचे 10,000 फॉलोअर्स कंप्लीट होतात ना, तर काही बार्टर प्रमोशन्स येतात तुमच्याकडे. लगेच कोण पैसे तर देणार नाही आपल्याला, कारण तेवढी रीच पाहिजे असते. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये बोलाल तर खूप सगळे कंटेंट क्रिएटर्स आहेत, खूप जास्त आहेत. त्यामुळे पहिले तुम्हाला बार्टर, मी तर बोलीन पहिले थोडेसे बार्टर घ्या, नंतर मग पेड प्रमोशनकडे जा. मी पण अजून काही एवढे कमवत नाही इंस्टाग्रामवरून आणि तेवढे प्रमोशन मला घेता पण येत नाही, कारण माझं ऑफिस असतं. तर जर तुम्ही कोण असाल जे जॉब नाही करत आहे आणि फुल टाईम करणार असाल तर खरंच खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला कुकिंग चांगलं येतं तर म्हणजे लोक काय बोलतील हे विचार करू नका, आजच तुमचा चॅनल चालू करून द्या. तर मी बोलत होते की 10,000 एकदा झाले की तुम्हाला ब्रँड स्वतःच अप्रोच करतात. मोठे मोठे नाही येणार पण येतात ब्रँड्स, आणि मग त्यांच्याकडून बार्टर घ्यायचं. म्हणजे आता समजा की कुठला तरी मसाल्याचा ब्रँड आहे, तर ते तुम्हाला 1-2 किलो मसाले देतील, त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्यांना रील बनवून द्यायची. तर मग या वेळी चालतं. हळूहळू जसे फॉलोअर्स वाढतील तसे तुम्हाला पेड प्रमोशन्स पण येतात. हो, आणि अजून एक मुद्दा राहिला की मी एडिट कशात करते आणि माझ्याकडे काय काय टूल्स आहेत. तर मी एडिट इनशॉटमध्ये करते. आत्ता 2-3 महिने झाले मी पेड इनशॉट घेतले, नाही तर मी फ्रीमध्येच करत होती. आणि टूल्सचं बोलाल तर मी अजून काय माईक घेतलाय नाही, जो तुम्हाला डिस्टर्बन्स आता पण दिसत असेल की बॅकग्राऊंड नॉईज खूप येतोय. तर एवढी मला काय गरज वाटत नाही. व्हॉइस ओव्हर मी रात्री सगळं शांत झाल्यावर करते, सो माझं चालून जातं. आणि व्लॉगिंग मी फुल फ्लेज अजून चालू नाही केलंय, सो माईकमध्ये इन्व्हेस्ट मी अजून करणार नाहीये. आणि माझ्या फोनचा पण इश्यू झालाय, जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवाळीमध्ये माझा 50K झाले आणि त्याच संध्याकाळी फोनचा थोडा इश्यू झाला होता. सो माझं चालू आहे, काय करू काय नाही मला समजत नाही, कारण याला चार्जिंग प्रॉपर होत नाहीये. सो इन शॉर्ट तुम्ही अनपेडवर सगळं चालतं, तुम्ही करू शकता इनिशियल लेवलला, नंतर लागेल. त्यानंतर एक ट्रायपॉड मॅन्डेटरी आहे. मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये इनिशियली खर्च करू नका. मोबाईल एक म्हणजे चांगला कॅमेरा तर मॅन्डेटरीच आहे. सॅमसंग किंवा आयफोन घ्या, किंवा आता विवो ओप्पो पण चांगली क्लिअरिटी देतात. सो जेव्हा मनाला वाटेल तेव्हा स्टार्ट करा आणि कोणाचीच वाट बघत बसू नका की हा शिकवेल तो शिकवेल. तुम्हाला एडिटिंगमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्की तुमच्या क्वेरीजला आन्सर करेन. तर मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की मी यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल नाही, इंस्टाग्राम चॅनल. ओके, तर मी आता तुम्हाला सांगितलं की माझं इंस्टाग्राम चॅनल मी कधी कसं स्टार्ट केलं, मी एडिटिंग कशी करते, प्रमोशन्स कसे येतात, जॉबसोबत कसं मॅनेज करते, हे सगळं सांगितलंय. तरी पण तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी तुमची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आज 50K झालेत, नक्कीच कधीतरी 100K होतील. मी हा व्हिडिओ परत बनवेन असाच थँक्यू बोलण्याचा. मला तुम्हाला थँक्यू बोलण्याची परत एकदा संधी द्या. आणि हो, या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण लवकरच 10,000 सबस्क्रायबर्स.
लवकरच 10,000 सबस्क्रायबर्स होणार आहेत, मग आपण परत एकदा भेटू. तर मी ना आता म्हणजे शूट केलं सगळं आणि अशाच बघत होती रेकॉर्डिंग की काय बोलली आहे, कशी बोलली आहे. तर इतका घाण फंबल झाला आहे. मी इंस्टाग्राम फॉलोअर्सला सबस्क्रायबर्स बोलली आहे, यूट्यूब सबस्क्रायबर्सला फॉलोवर्स बोलली आहे. मी काय केलं आहे ठीक आहे, पण आता माझ्यानी परत काय शूट होणार नाही. त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला थँक्यू बोलते आणि आत्ता हा व्हिडिओ एंड करते. मला माफ करा, माझा खूप घाणेरडा फंबल होतोय. पण नवीन यूट्यूबर आहे बघा. आता इकडे कॅमेऱ्यात बघायचं तर मी इकडे बघते तर तुम्हाला मी चाकण्यासारखी दिसेल. पण ठीक आहे. थँक्यू सो मच ज्यांनी मला फॉलो केलं आहे इंस्टाग्रामला. 50K फॉलोवर्स झाले आहेत. मोटिवेट तर मी खूप झाली आहे की अजून पुढे मला आता ही जर्नी काय स्टॉप करायची नाही आहे. मध्ये मला असं झालं, मध्ये म्हणजे खूप आधी 1 वर्षापूर्वी मी एवढी सिरियसली घेत नव्हती. पण आता मी या चॅनल या इंस्टाग्राम पेज हे पण मी केलं आहे की यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज ते जाऊ दे ठीक आहे. यावेळी मला समजून घ्या. 100K जेव्हा होतील तेव्हा मी प्रॉपर व्हिडिओ बनवेन, तेव्हा एकही फंबल होऊन देणार नाही. बाय.